कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात असेल त्याचबरोबर धरण क्षेत्रामध्ये पावसाने चांगलीच उघडीप घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। आपण आज पंचगंगा नदी परिसरामध्ये आहोत। सध्या नदीपात्राचे जर पाण्याचा प्रवाह पाहिला तर तो संत गतीने वाहत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर राधानगरी धरण परिसरात गेल्या 2 दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी धरणातील पाणी साठ्यात समाधानकारक वाढ सुरू आहे। पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार राधानगरी धरण सध्या 60% भरलं असून धरणाची पाणी पातळी 326.45 मीटरवर पोहोचली आहे। धरणात सध्या 496.91 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे। आज सकाळी 7 ते सायंकाळी 4 या कालावधीत धरण परिसरात 9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तर 1 जून पासून आतापर्यंत तब्बल 1492 मिलीमीटर पाऊस झाल्यानं धरण क्षेत्रातील पाण्याची आवक कायम आहे। धरण परिसरातील नाले आणि ओढ्यांना आलेल्या पाण्यामुळे भोगावती नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे। त्यामुळे पंचगंगा नदीच्या प्रवाहातही वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे। दरम्यान आज सायंकाळी 4 वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदी खोऱ्यातील एकूण 44 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत। सायंकाळी 5 वाजता राजाराम बंधारेची पाणी पातळी 36 फूट 9 इंच म्हणजेच 541.39 मीटर इतकी नोंदवण्यात आली आहे। तर बंधाऱ्यातील 41,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्याचबरोबर आपण पाहतोय शहरामध्ये जी काही उघडीप आपल्याला पावसाची उघडीप पाहायला मिळते त्यामुळे दिलासा मिळालेलाच आहे। परंतु पुढील काही दिवसांमध्ये पडणाऱ्या पावसावरती प्रशासन असेल किंवा नागरिकांचं लक्ष सध्या असल्याचं पाहायला मिळत आहे। टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील।